नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। समर्थ नगरातील विश्व ई बाईक शोरूमचे भाजपा नेते आमदार पंकजताई मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे, प्रवीण घुगे, एडीएमएसचे प्रमुख किरण जंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। किरण रघुनाथराव जंजाळ, एडम्स इलेक्ट्रिक मार्केटिंग कंपनी याचा महाराष्ट्राचा मार्केटिंग मॅनेजर आहे। आमच्याकडं या ही शोरूम आणि या महाराष्ट्रामध्ये सगळे शोरूम देणं वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत। तर त्याच संदर्भामध्ये गेल्या 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय प्रवीणदादा घुगे यांनी आमच्या कंपनीचं शोरूम घेतलेलं आहे। विश्वा ई बाईक नावाने ही शोरूम आहे। आपल्या विवेकानंद कॉलेजच्या पाठीमागे जो एम्प्लॉयमेंटकडे रोड जाणार, एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आपले ही शोरूम आहे। कंपनी गेल्या 5-7 वर्षापासून या विषयामध्ये आहे। कंपनीचे पूर्ण भारतामध्ये जवळपास 1200 शोरूम्स आहेत आणि आमच्या कंपनीकडे जवळपास 18 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत। म्हणजे कस्टमर जसे जसे असतील त्या हिशोबाने त्या पद्धतीनं कंपनीनं डेव्हलपमेंट केलेली आहे। बाईक्स असतील, मोपेड असतील आणि सर्वात अशा मजबूत गाड्या आहेत। आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की येणाऱ्या काळातलं हे जे काही येणारी क्रांती आहे, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे नितीनजी गडकरी तर डायरेक्टली तरुणांना सांगतात की ई बाईकशिवाय दुसरी गाडी घेऊ नका, ई बाईकशिवाय दुसऱ्या ई बसेसशिवाय दुसऱ्या बसेसमध्ये बसू नका। तर येणाऱ्या काळातली ही जी नांदी आहे ती नांदी बघून आम्ही या क्षेत्रामध्ये परिचय म्हणजे पाऊल टाकलेला आहे। आणि आदरणीय दादांनी आम्हाला जो इथं शहरामध्ये सपोर्ट केला आहे त्यामध्ये कंपनीसाठी आणि ते खूपच आमच्यासाठी बेनिफिशियल झालेलं आहे। आणि नुकतंच काल आदरणीय महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजताई आमदार आता नवीन म्हणजे झालेल्या आपल्या आमदार तर त्या नुकत्याच आमच्या संभाजीनगरच्या शोरूमला त्यांनी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं होतं आणि ते काल इथं येऊन गेल्या। तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या कंपनीचं आमचं मार्केटिंग त्या माध्यमातून होणार आहे, आपण करणार आहोत। तरी त्यानिमित्ताने फक्त छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना आणि किंवा संभाजीनगरवासियांनाच तर आहेच, पण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना पण माझं सांगू इच्छितो की आपण जर ई बाईक वापरली किंवा ई बाईक वापरण्याचं कोणाला जर आपण सजेस्ट केलं तर आपण सगळे लोक थोडं जर पापुण्य मानणारे लोक आहोत। तर एक ई बाईक वापरणं म्हणजे 50 झाडं लावण्यासारखेच ते पुण्य असतं। कारण की 1 लिटर पेट्रोल तुम्ही रोज वापरतात, एक ई बाईक वापरल्यानं पेट्रोल बाईक जर आपण वापरतो तर एक पेट्रोल बाईक 1 लिटर रोज पेट्रोल आपण जर अशी वापरतो असं जर आपण गृहीत धरलं तर 100 गाड्यांना 100 लिटर पेट्रोल, 1000 गाड्यांना 1000 लिटर पेट्रोल, एवढ्या सगळ्या गोष्टीचं सगळं त्या पेट्रोलच्या प्रदूषण सगळं होतं आहे। आणि गव्हर्नमेंट पण त्यामुळेच आता सध्या या गोष्टीवर खूप जास्त फोकस करत आहे। खरं तर हा प्रकार खूप अगोदरच व्हायला पाहिजे होता, पण आताचे गव्हर्नमेंट खूप पॉझिटिव्ह या विषयामध्ये आहेत। पूर्ण जगभरातून ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतायत, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते सगळं करतायत। कारण की भारताच्या GDP मधला जो काही आपला पैसा पेट्रोलसाठी खर्च होतो, आपल्या घरातच समजा 3 गाड्या जर आपण वापरतो आहे आणि 3 गाड्यांसाठी जर 10,000 रुपये पेट्रोलला खर्च होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण भारतामध्ये जे काही आपले भारतीय व्यक्ती आहेत, लोक आहेत सगळे, ते जर जेवढे पेट्रोलच्या गाड्या वापरत आहेत ते जर सगळं झालं तर ते गाड्या जर समजा त्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ट्रान्सफर झाल्या तर आपला एवढा सगळा हा पैसा वाचणार आहे देशाचा पण, आणि आपल्या घराचं सुद्धा अर्थकारण थोडंसं सुधारणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठं हे वायू प्रदूषण थांबून जाणार आहे। त्या विषयामध्ये आम्ही आता पुढं हळूहळू अग्रेसर होत आहोत। एडीएमएसचं वैशिष्ट्य काय? सर, एडीएमएसचं वैशिष्ट्य असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की 18 प्रकारच्या गाड्या आहेत। त्यानंतर त्याची जी मजबूती आहे, त्याची जी डिझाईन्स आहे, कस्टमर शोरूममध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी भेटतात। जसं की आपण कुठं एखाद्या शॉपिंगला गेलो तर लोकांची एक पद्धत असते की सर याची व्हरायटी दाखवा, त्याची व्हरायटी दाखवा। तर आमच्याकडं म्हणजे 16 वर्षाच्या मुलापासून तर एक 80 वर्षाच्या आजोबांपर्यंत कुठलाही कस्टमर जर आला तर तो एडीएमएस ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो। मराठवाड्यामध्ये किती डीलर आहेत? सर, मराठवाड्यामध्ये सध्या आता आमचे 10 डीलर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जस्ट 1 वर्षापूर्वी आपल्या कंपनी ही मूळची कर्नाटकची आहे आणि त्यांनी दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या लेवलला त्यांनी तिथे डेव्हलपमेंट केलेली आहे। दक्षिण भारतातला सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपला धारवाड MIDC KIDC मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठं आपलं शोरूम आहे। आथरच्या पण काही ई बाईक मार्केटमध्ये? हो सर, खूप चांगल्या कंपन्या आहेत। आयथरच्या आहे, बजाजची आहे, होंडाची आहे, सर्व कंपन्या आता याच्यामध्ये हळूहळू येतच आहेत। कारण की सगळ्यांना आता एक गोष्ट कळू चुकलेली आहे की जसं मी तुम्हाला एक उदाहरण देईल की छोटासा एक 10-20 वर्षापूर्वी छोटासा नोकियाचा किंवा याचा कीपॅडचा फोन होता आणि आज तो फोन 5G झालेला आहे। तरी क्रांती जशी झाली त्याच प्रकारे या बाईकमध्ये सुद्धा क्रांती होणार आहे की आज ज्या गाड्या तुम्हाला भेटत आहेत
त्या फर्स्ट जनरेशनमधल्या गाड्या आहेत, पण भविष्यामध्ये याच्यापेक्षा छान छान गाड्या अजून आणि खूप मोठं डेव्हलपमेंट किती होणार कलर वगैरे सर. एका आमचे जे 18 मॉडेल आहेत त्या 18 मॉडेलमध्ये तुम्हाला 4-4, 5-5 कलर अवेलेबल आहेत. याची रेंज कशी काय राहणार? रेंज सर आपल्याकडं 120 किलोमीटरची रेंज आहे. भविष्यामध्ये ते अजून वाढणार पण आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती किती वेळ चालते? 120 किलोमीटर चालते सर. एकदा चार्ज केल्यानंतर 120. चार्जिंग किती वेळेत होते? चार्जिंगला 2.5 ते 3 घंटे लागतात. घरच्या चार्जिंगला घरी आपण जर चार्जिंग केलं 16 एमपीएचं जर चार्जर असलं पिन असली तर. पण बाहेर आता ज्या आम्ही कमर्शियल चार्जर लावतो आहोत तर तुम्ही चहा पिता पिता सुद्धा चार्जिंग होऊ शकतं. असं सुद्धा कंपन्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं डेव्हलपमेंट इकोसिस्टम त्याला जे लागते ई बाईक या सेक्टरला ते सगळं करायचं तर कंपन्या सगळ्याच कंपन्या त्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील की तुम्ही नगरात जाताना, धुळ्याला जाताना, बीडला जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये 4-5 ई बाईकचे, 4 व्हीलरचे किंवा 2 व्हीलरचे सुद्धा चार्जेस भेटतील. आपल्या शहरामध्ये कुठं कुठं आहे तुमच्या? आपल्या शहरामध्ये सध्या आता क्रांती चौकला आणि इथं कार्तिक हॉटेलजवळ एक हे लागलेलं आहे, 2 व्हीलरचं लागलेलं आहे. फायनान्सवर कसं आहे? सर फायनान्स सगळ्या कंपन्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. श्रीराम फायनान्स अवेलेबल आहे, बजाज फायनान्स अवेलेबल आहे, देवगिरी बँक अवेलेबल आहे, DNS बँक अवेलेबल आहे. आणि गव्हर्नमेंटसुद्धा यासाठी खूप मदत करत आहे की जर तुम्हाला ई बाईक घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना जास्त त्रास देऊ नका कस्टमर लोकांना, असं सक्त ताकीद दिलेली आहे. बँक आहेत का त्यामध्ये? राष्ट्रीयकृत बँका पण सध्या नाही पण आहेत. त्याच्यामध्ये ई कार वगैरे आहेत का? हो सर. कंपनीचं पुढं भविष्यामध्ये आमच्या कंपनीचं जर म्हणतात तर पुढचं 3 व्हीलर